your good talent, good performance and show your best quality cricket. क्रिकेटचा गुणवत्तेचा दर्जा पण ओळखून द्यायचा आहे. चांगला खेळ केला दोन्ही संघासाठी 1 करोड आणि 10 लाख शुभेच्छा. कोण आहे? सॉरी महालक्ष्मी मुरबी. तर 12 प्रतिनिधी आपण आल्यात. स्वागत आहे आपला देखील. तर पेंदर संघाचा 12 प्रतिनिधी बलिराम पहिले काय लिहिलेलं पाटील. बी बी लिहिलेलं आता सी डी बी लिहू डी. दिनेश कोपरकर यावेळेस 12 प्रतिनिधी. एक चांगलं आदर्श व्यक्तिमत्व, स्टायलिश व्यक्तिमत्व यावेळेस आपण मंचावरती पाहू शकाल. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती महाराजांना वन्स अगेन नतमस्तक होतोय आणि आलेल्या तमाम क्रीडारसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. तो आज के दिन का देखा जाए तो दूसरा मुकाबला जारी है. इस समय टॉस के बॉस हो चुके हैं मुरबी टीम और यहाँ पे फील्ड का फैसला लिया और आमंत्रित किया बल्लेबाजों के लिए शेरदेव पेंदर टीम को. लेकिन इस बीच एडवोकेट साहब हम देखेंगे इस बार बल्लेबाजी में और नॉन स्ट्राइक पर जाएंगे बलिराम और साईराजे के काफी करीबी मित्र मयूर. इस समय प्रस्थान करते हुए आरंभिक जोड़ी बीच मैदान के अंदर. तो अंपायर की भूमिका निभाते हुए एक जबरदस्त गेंदबाज मुकेश और रुपेश नेरुकर एक जबरदस्त एचडी अंपायर की भूमिका निभाएंगे. इसमें कठिन संदेह नहीं है. लेकिन इस बार सामना होगा 5 ओवर का. इस बात पर ध्यान देना है दोनों टीम के कप्तान से मेरी विनती है. सामना 5 ओवर का खेला जाएगा. येणाऱ्या याच मैदानात 15 ते 19 तारखेला नाईट होणार. मात्र पेंदर गावामध्ये नक्कीच मेला लागणार कारण की जबरदस्त शृंखला बघली मागच्या सामन्यामध्ये उत्तम भूमी यांच्याकडून रचली होती. आता मात्र येणारे VRCC पेंदर 2 तारखेपासून तर 7 तारखेपर्यंत, त्याच्यानंतर 15 ते 19 याच मैदानावरती तिसरी नाईट असेल मला तरी वाटतं. बलराम पाटील क्या बात है. जबरदस्त क्रिकेटचं प्रेम पैसा बोलता है. तो अंपायर का ग्रीन सिग्नल मिलता हुआ स्ट्राइक के ऊपर एक हैंडसम एडवोकेट साहब हम देखेंगे. अविनाश स्ट्राइक एंड पर रहा बाएं हाथ के बल्लेबाज है शैलेश सीताराम ठाकूर. या साहेबांकडून आम्हाला मंडळासाठी 1000 रुपयाचं डोनेशन आलंय. साहेब आपलं स्वागत आहे यावेळेस. बॅक टू द क्रिकेट. गेंदबाज सुनील पाटिल एक जबरदस्त गेंदबाज है. चलो तो एंड से मारा करेंगे. गेंदबाज सुनील की पहली गेंद ब्लॉक में प्रयास किया था. अंपायर से कटे अंबांग और उंगली उठी सीधा आसमान की तरफ. और इसी के साथ हैंडसम बॉय अविनाश एडवोकेट साहब की बारी का लेकिन इस बार पहली गेंद पर पहली विकेट की सफलता प्राप्त की. गेंदबाज सुनील ने पाटिल ने अपनी ओळख देते हुए अपना इंट्रोड्यूस और अपना परिचय देते हुए गेंदबाज सुनील पाटिल. क्या बात है सुनील पाटिल. पहली गेंद पीवन में जो फेंकी और एडवोकेट साहब अविनाश भोईर को यहाँ पे बैरियल का रास्ता दिखाया. लेकिन जबरदस्त नितिन कोपरकर इनने हर छक्के के ऊपर सूरज गायकर साहब इनके ओर से 100 रुपए का इनाम. कोई बात नहीं है. हर छक्के के लिए 100 रुपए का इनाम हमारे सूरज साहब के इनके ओर से दिया जाएगा. लेकिन स्ट्राइक पर है नितिन कोपरकर. सुनील पाटिल गेंदबाजी के ऊपर ब्लॉक में डाली हुई गेंद और इसी के साथ बैट किया निचला हिस्सा लगा और इसी का श्री गणेश ओपन हुआ. 1 रन से खाता ओपन हुआ इस समय शेरदेव पेंदर टीम का.
लेकिन इस बार स्ट्राइक के ऊपर हम देखेंगे मयूर को एक काफी करीबी मित्र है, लेकिन सुनील पाटिल गेंदबाजी जबरदस्त प्रहार किया, नो मैंस लैंड के क्षेत्र में गेंद आई बड़ी और इसी के साथ वन बाउंसी बने के बाद धन और इसी के साथ 24 से खाता खोला और इसी के साथ तीसरे बल्लेबाज जो चौके से खाता खोले हुए इस बीच उसी दिशा में गेंद आवाज, लेकिन फील्डर वहां पे तैनात, कोई मिस्टेक नहीं करेंगे, लेकिन इस बार की है और कैचेस विन द मैचेस ऐसा कहा जाता है, पकड़ो कैच जीतो मैच ऐसा कहा जाता है, लेकिन इस बार काफी बड़ी गलती करे इस समय मोरबी टीम का स्कोर नीचे स्कोर मेरे साथी जो कमेंटर भी है और जो अच्छे स्कोरर भी रोशन पाटिल और बलिराम पाटिल इस समय जबरदस्त भूमिका दोनों भूमिका निभाते हुए सुनील पाटिल के अगले गेंद ड्रॉप बॉल में प्रयास किया है और संदेश कराकर नो मिस रोशन अंग्रे यांचे इस बीच हम देखेंगे और चक्के के लिए 100 रुपए का इनाम हमारे सूरज साहब इनकी ओर से। एटीएम बैंक खुलेगी है, लेकिन इस बार फाइन लेग शॉट फाइन लेग में फील्ड किया और इसी के साथ मजबूर किया मयूर की जिसको बढ़ता हुआ प्योर में खेल चालू है, लेकिन जरूर बताना चाहूंगा, लेकिन टीम का स्कोर है स्कोर बोर्ड के ऊपर हम देखेंगे हाफ डजन में देखेंगे। हालांकि देखा जाए दो बल्लेबाज की पारी का अंत होता हुआ हाफ डजन 6 रन काफी नाजुक स्थिति में गुजरती हुई इस समय पहली ओवर की समाप्ति होते सुनील पाटिल ने जो गेंदबाजी दिखे वाकई तारीफ के काबिल गेंदबाज है इस समय। परेश एक काफी अच्छे बल्लेबाज है, गेंदबाज है, ऑलराउंडर की भूमिका क्या होती है ये दिखाएंगे, 10 का दम है उसमें, लेकिन गेंदबाज गुड एंड इस समय फुल टॉस गेंद थी लेकिन गेंद को टाइमिंग नहीं कर पाया है और इसी के साथ डायरेक्ट हिट संदेश कराव करने की कोशिश थी, लेकिन इस बार 1 रन मिलेंगी। इक्का दुक्का से यहाँ पे बूंद बूंद से सागर बनाने की कोशिश हो रही इस समय पेंदर टीम द्वारा। टीम का स्कोर 7 रन P2 में खेल जा रहे हैं, लेकिन गेंदबाज जबरदस्त था, जबरदस्त प्रहार किया है, लेकिन गेंद के नीचे फील्डर सुनील पाटिल आएंगे फेंकेंगे तब तक पर्याप्त समय मिला इस समय बल्लेबाज को 1 रन चुराने का। 51 से बढ़ती हुई रन में बढ़ोतरी होती मेरे साथी स्कोरर बताते हुए टीम का स्कोर है 2 विकेट के नुकसान पर 8 रन। बल्लेबाज फिर से एक बार फाइन लेग की तरफ फील्डर तैनात किया, इस समय फिर से एक बार मिस्टेक करते हुए और 1 रन जरूर मिलेंगी। 1 रन से बढ़ता हुआ टीम का स्कोर है 9 रन, 2 विकेट के नुकसान पर चलते हुए इस समय पेंदर टीम। परेश काफी लाजवाब गेंदबाज, लेकिन फील्डर का साथ नहीं मिल पा रहा है। इस समय जबरदस्त प्रयास किया, लेकिन इस बार डायरेक्ट हिट लगाने की कोशिश, लेकिन नसीब का साथ मिला। इस समय बल्लेबाजों को 1 रन मिलेगी। 1 रन से स्कोर में बढ़ोतरी होती है। टीम का स्कोर है इस समय 9 रन, लॉस ऑफ 2 विकेट के नुकसान पर चलते हुए इस समय पेंदर टीम। बल्लेबाज इस समय फुल टॉस गेंद दिशा दी गई, गैप टेक्निकल शॉट का प्रयास और इसी के साथ चौवा मिलेगा।
अपना तवाचा हुआ स्टीयर किया है गैप सिलेक्शन जबरदस्त संदेश कर आए उठाए तब तक पर्याप्त समय मिला बल्लेबाज को 1 रन चुराने का। 1 रन से बढ़ता हुआ टीम का स्कोर हम देखेंगे जरूर 15 रन स्कोर बोर्ड के ऊपर। इसी के साथ 2 ओवर की समाप्ति के बाद P1 और P2 में एक लाजवाब गेंदबाजी। सुनील का हम विवरण बताना चाहूंगा। सुनील ने सिर्फ 5 रन दिए और इस समय परेश ने सुनील ने 6 रन दिए थे और परेश ने देखा जाए तो 9 रन खर्च किए। P1 और P2 का खेल इस समय समाप्त होता हुआ डाव्या एष्टी करून मारा करील। यावेळी कोणता समीर आलाय। धावसंख्येचा विचार केला धावफलकावरती 15 धावा 2 गडी कारक झाले असले तरी संघाची संत वाहते इंद्राने मी म्हणेन खूप नाजूक स्थितीमध्ये यावेळेला पेंदर संघ पहिला पेंदर संघ मैदानातून बाहेर झाला असला तरी मात्र यावेळेस पेंदर संघाला पुन्हा एकदा संधी लाभले। यावेळी जबरदस्त प्रहार चेंडू कधी क्षेत्ररक्षण येणार पोहोचणार तोपर्यंत सुनील पाटील अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवत आहे। 2 धावा लाभतील 2 धावांच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय। यावेळी 17 चा खतरा यावेळेस लागेल का पेंदर संघाला? कारण धावसंख्या इक्का दुक्का आणि हर्षणभाई साहेबांना व्यासपीठावर यायचं आहे। पेंदरगावचे हर्षणभाई साहेब यांनी व्यासपीठावर यायचं आहे। इस जबरदस्त गेंद दूसरी गेंद पर यहाँ पे कमबैक दिला है समीर ने। पहली गेंद पर 2 रन आए और दूसरी गेंद पर एक डॉट गेंद की समाप्ति। जितने डॉट गेंद आप खेलेंगे उतना प्रेशर आप अपनी टीम के ऊपर डालेंगे। उसमें कटी है संजय ने गेंदबाज समीर जबरदस्त प्रहार करने की कोशिश अंपायर से कड़ी मारने की अंपायर की इशारा था वाइट। 1 रन अतिरिक्त रन में बढ़ोतरी। टीम का स्कोर इस समय 18 रन। लॉस ऑफ 2 विकेट के नुकसान पर चलती हुई टीम का स्कोर 18 रन। गेंदबाज फिर से एक बार समिति अगली गेंद पेश करेंगे फुल टॉस गेंद लेफ्ट ड्राइव किया गेंद सीमा रेखा के बाहर बेहतरीन छक्का और गेंदबाज हक्का बुक्का और डीजे मास्टर छक्का दागा स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 6 रन से बढ़ता और टीम का स्कोर डजन में देखेंगे 20 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स। समीर इस समय मई के गेंदबाज तो हो रहे हैं लेकिन बल्लेबाज तारफी काबिल वाटर शॉट गेंद के नीचे फील्डर तैनात और इसी के साथ तीसरे विकेट का पतन। मोहन लक्ष्मण भोई यांना विनंती असते की आपण याच्या व्यासपीठावर तसेच हरचंद्र भोईर साहेबांना देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन या सामन्याचा आस्वाद घ्यायचा आहे। षटक क्रमांक 3 प्रगतीवर असताना धावसंख्येचा विचार केला 2 डझनामध्ये 3 गडी गारत पेंदर संघाचे। समीर यावेळेस 5वा चेंडू घेऊन येईल। एचडी अंपायर आपण पाहू शकाल यावेळेस रुपेश नेरुलकर आणि मुकेश कोपरकर यांनी यावेळेस उलटा चेंडू लॉलीपॉप चेंडू होता। टायमिंग मात्र व्यवस्थित होत नाही। दरम्यान एकच धाव लाभेल। संघाची धावसंख्येचा विचार केला षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर धावसंख्या 25 3 गडी गारत। गोलंदाज समीर यावेळी हलक्या स्टीअर करण्याचा प्रयत्न वाईडिश मिड ऑफला क्षेत्ररक्षण येणार उचलणार फेकणार तोपर्यंत अवधी होता 1 धाव जमा करण्याचा। एका धावांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय। यावेळेस 26 या धावसंख्येवरती षटक क्रमांक 3 संपलाय। तर 2 षटकांसाठी घेऊन चालताय माझे साथी समालोचक ऋषभ पाटील यांच्याकडे। ओटू ऋषभ थँक्यू। धन्यवाद साईराजे।
संघाची धावसंख्या धावपैकी लागली ती म्हणजेच कुलदेता 11 पेंडर संघाची 26 धावा. येणारे 12 चेंडू फेकायचे असते ते म्हणजे मुरबी संघाला. एक जबरदस्त कामगिरी करतो यावेळी मुरबी संघ. एक जोरदार फलंदाजी केली होती. फलंदाज प्रतीक या फलंदाजानं मात्र षटकार मारला होता. जबरदस्त फलंदाजी ती मात्र तो फलंदाज बाद झालाय. गाडच झालाय फलंदाज यावेळी प्रतीक. मात्र तिथं फलंदाज आले ते म्हणजेच रोहित हा फलंदाज. गोलंदाज येतो तो म्हणजेच परेश हा गोलंदाज एक नामयुक्त गोलंदाजी करतोय. त्या गोलंदाजाने मात्र दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या त्या. हा दोघांचा फटका चेंडू आणि शतरक्षण चेंडू 6 धावांसाठी रोशन आगरे एक जबरदस्त फलंदाजी करतोय. गायक साहेब यांच्या शुभ असते यांच्याकडून आले ते म्हणजेच प्रत्येक षटकारासाठी आपल्याला 100 रुपये बक्षीस असेल. जबरदस्त फटकेबाजी करतो फलंदाज यावेळी रोशन आगरे. एक धाव चालती लागतोय. संघाची धावसंख्या धावपैकी वाढतोय. धावा संख्या 33 धावा. षटकाची दिसा चेंडू मारा खाली फलंदाज रोहित यावेळी रोहितला माझा चेंडू काय समजत नाही. निर्धाव चेंडूचा खेळ समाप्त होतोय. मात्र निर्धाव चेंडू कुठली धाव नसतोय. धावसंख्या धावपैकी लागेल ते म्हणजेच 33 धावसंख्या. कुलदेवता क्रिकेट संघ पेंडर संघाची धावसंख्या 33 धावा. जबरदस्त चेंडूपैकी करतो यावेळी परेश गोलंदाज हवी गोलंदाजी झालाय. तसंच चिंतन संघाचा संघटक यायचा आणि किरोली संघाचा संघटक आपल्याला यायचा आहे नाणेफेकीसाठी. रोहन कडू यायचा आहे. सहिदाची बघायला गेले तर सामना कुठेतरी झिपटलाय. रोहित मात्र बॅस खोलला चेंडू सीमालगत बाहेर 6 धावांसाठी म्हणजे दाखवलंय रोहितने पहिले 2 चेंडू मध्ये बॅक टू बॅक निर्धार झाला होता. फलंदाज रोहित हा फलंदाज मात्र 6 धावाने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या धावपैकी लागतं ते म्हणजेच 39 धावा. बॅटकट जबरदस्त फलंदाजी बघायला भेटते रोहितच्या माध्यमातून. रोहितचं सौंदर्य बघायला भेटतंय. संघाची धावसंख्या 43 धावा कुलदेवता पेंडर संघाची. संघटक तसंच किरोली संघाचा संघटक नाणेफेकीसाठी यायचा आहे. चिंदर काय भाई जबरदस्त समालोचक सिद्धी करवलेचे योगेश मडी साहेबांचं आगमन झालं. याचं आपल्याला एक जबरदस्त फलंदाज बाद झालाय. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झालाय रोशन आगरे. अडीच दरम्यान सर्वांचे लडके सन्माननीय एकनाथदा म्हात्रे आमच्या उद्योजक कुडारी यांचं शुभागमन उद्यान. तर आपण त्याचं जोरदार स्वागत करूया.
सन्माननीय एकनाथदादा म्हात्रे उद्योगपती खोडारी यांचं शुभ आगमन होत आहे, तर त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. या साहेबांना यांच्यावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, सर्वांचे लाडक्या सन्माननीय एकनाथदादा म्हात्रे यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. मोस्ट वेलकम साहेब, आपण या अतिथी कक्षामध्ये आहे, आपण या रंगमंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. पहिल्यासाठी जबरदस्त फेकला होता गोलंदाज यावेळेस फलंदाज बाद झालाय पेदर सागाचा आशिष नेलुकर फलंदाज बाद झालाय. धावसंख्या धावपकी बघतात 43 धाव बघायला भेटतात, त्यामध्ये कुलदेवता पेंदर संघाची धावसंख्या उद्योगपती खुडारी या ठिकाणी येत आहेत, त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. कुलदैवत क्रिकेट संघ पेंदरच्या वतीनं आपण त्यांचं सहर्ष स्वागत करूया. नाव बॅक टू क्रिकेट. राजेश कोपरकर या फलंदाज सुवर्ण संधी असताना आपले सुरज गायकर साहेबांकडून 100 रुपयाचं बक्षीस लागलंय. सगळ्यांची धावसंख्या म्हणजेच 49 धावा. धन्यवाद. दरम्यान पुढचा सामना होतो. या ठिकाणी पुढचा सामना किरवली वर्चस रोहिंजन असा बिग फाईट सामना असणार आहे. चिंद्रन विपक्ष किरवली असा बिग फाईट सामना असणार आहे. मी सन्माननीय एकनाथदादा म्हात्रे यांना विनंती करेन की आपण आपल्या शोभास्त्र नाणेफेकी करा. सन्माननीय एकनाथदादा म्हात्रे यांच्या शोभास्त्र पुढच्या सामन्याची नाणेफेकी. चिंद्रन विपक्ष किरवली असा बिग फाईट सामना रंगलेला या ठिकाणी आपण पाहतोय. एका बाजूला किरवली संघ बलाढ्य संघ, दुसऱ्या बाजूला चिंद्रन संघ तेवढाच बलाढ्य संघ आम्हाला पाहायला भेटणार आहे. येणारा सामना बिग फाईट बिग मॅच आमचे सन्माननीय एकनाथदादा म्हात्रे यांच्या शोभास्त्र नाणेफेकी होती. दोन बलाढ्य संघामध्ये तर आपण पाहतो सामना 5 षटकांचा असेल. पहिला इनिंग्स मध्ये आपण पाहतो पहिल्या राऊंड मध्ये 5 षटकांचे सामने. नाणेफेकी बिग फाईट चिंद्रन बनाम किरवली असा बिग फाईट सामना सन्माननीय एकनाथदादा म्हात्रे यांच्या शुभास्त्र नाणेफेकी जिंकली होती किरवली संघाला. विश ऑल द बेस्ट बोथ द कॅप्टन. नाव बॅक टू क्रिकेट. धाव राजा धाव. धावसंख्या धावपैकी लागले म्हणजे धावसंख्या झाली म्हणजे 61 धाव करून 62 धावांचं लक्ष ठेवलं तर म्हणजे पेंदर संघ आणि मुलगी संभासमोर याचं पुढचं समालोचक होते आमचे योगेश मरवी सिद्दीक करोळे गावचे एक जबरदस्त समालोचक. भाई बोल दे. बोल दे. काय उठा एंट्री.
पाहू शकाल 3 दिवसीय स्पर्धा आहे मैदानावरती पाहायला मिळते. स्पर्धेतील दुसरा दिवस आहे आणि दुसरा सामना रंगतोय. आपण पाहतोय मुरबी बनाम पेंदर या दोन बलाढ्य संघामध्ये आहेत. पहिला सामना जिंकलाय तो पेंदर आणि खांदा यांच्यामध्ये आहे. खांदा संघ सामना जिंकलाय. दुसरा सामना सुरू आहे पेंदर बनाम मुरबी असा बिग फाईट. तर मुरबी संघासमोर 62 धावेचा आव्हान उभं केला पेंदर संघानं. त्याच्या पुढचा बिग फाईट सामना खिरवली बनाम चिंद्रान. त्याच्यानंतर शेवटचा सामना आजच्या पहिल्या फेरीतील तर आपण बाजू सलामी जोडी जाते ती परेश आणि सुनील ही सलामी जोडी मैदानावरती या बिग फाईट सामना आपण पाहतो. या ठिकाणी पाहायला मिळतो तो मुरबी बनाम पेंदर या दोन बलाढ्य संघामध्ये फर्स्ट सेक्शन मध्ये फलंदाजी करताना आपण पाहतो पेंदर संघानं 61 धावा ठोकल्यात आणि 62 धावेचं आव्हान असणार आहे. तर आपण पाहतो सलामी जोडी जाते ती सुनील आणि फलंदाज परेश. सुनील आणि परेश ही सलामी जोडी आपण पाहतो मुरबी संघाकडनं पाहायला मिळते. 62 धावेचं आव्हान म्हटलं तर आपण पाहतो 12.40 सरासरी धावसंख्या मुरबी संघाला बनवावी लागेल. काल या स्पर्धेचा उच्चांक मित्रांनो या ठिकाणी कार्डीबी संघानं 105 धावा ठोकल्या 5 षटकामध्ये आणि फलंदाज प्रदीप पाटील ज्यानं 19 चेंडूमध्ये 74 धावा ठोकण्याचा विक्रम नोंदवला आणि तो संघ दुसऱ्या सामन्यात पराजित झाला. तो संघ या स्पर्धेतून बाहेर झाला. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय देवीचा पण संघाचा फलंदाज होता सुजल मात्रे ज्यानं या स्पर्धेमध्ये तब्बल 100 पेक्षा जास्त धावा 3 सामन्यामध्ये केल्या. तोच देखील या स्पर्धेतून बाहेर झाला. म्हणजे ज्याने मोठ्या धावा बनवल्या तो स्पर्धेतून बाहेर झाला. म्हणजे तलोजा मस्कूर संघ या स्पर्धेमध्ये टॉप 3 मध्ये आपली जागा बनवली आहे. सामना सुरू होता. दोन्ही संघाला शुभेच्छा. यू आर वॉचिंग बिग फाईट मॅच. पहिला चेंडू दमदार स्ट्रोक बॅकवर्ड कर्लच्या बरोबर चेंडू सीमा पार अंपायर सिग्नल व्हेरी सुपर स्ट्रोक बॉल गॉज ऑन 6 रन. वेलकम 6 पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाचं स्वागत. षटकारानं खातं खुलं केलं मैदानावरती आणि गोलंदाजचं स्वागत केलं. वेलकम 6 पहिला षटकार फलंदाजच्या बॅटमध्ये पाहायला मिळतोय. पेंदर संघाचा रोहित आपण पाहू शकाल. रात्री उसटण्याच्या मैदानावरती उसरली संघाला कर्दनकाळ ठरला पहिल्या सामन्यामध्ये. अतिशय चांगला चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळी चेंडू लॉंग लेग क्रीजर मध्ये चेंडू सीमा पार 1 सेकंड मोठा फटकार चौकार. नाईट स्पर्धेमध्ये पेंदर VRCC संघाने 2 सामने जिंकल्यात आणि पहिल्या सामन्यामध्ये उसरली संघ विपक्ष पेंदर VRCC असा सामना रंगला होता. रुषण त्या सामन्यामध्ये पेंदर संघाची नाजूक स्थिती झाली होती. मात्र त्या क्षणाला हा उसरली संघाला कर्दनकाळ ठरला. तर हा रोहितनं शानदार इनिंग खेळली आणि मॅचा मानकरी झाला. 2 चेंडू 2 मोठे फटके. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. मध्ये निदाव चेंडूची सांगता होती. पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाला षटका ठोकला आणि दुसऱ्या चेंडूवरती दमदार चौकार. आगाज आपण पाहू शकाल मैदानावरती किती सुंदर सुरुवात दाखवली फलंदाजानं. तर 62 धावेचं भलमोठं आव्हान डोळ्यासमोर घेऊन हा फलंदाज आत्मविश्वासानं फलंदाजी दाखवतोय. पुन्हा एकदा फ्रंट फुटला धावून या ठिकाणी फाईन लेग क्रीजर मध्ये शॉटचं सिलेक्शन केलं. मात्र प्रयत्न फसलाय. अजून एक निर्धाव चेंडू. बघा किती सुंदर गोलंदाजी आहे. कारण रोशन 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके आले. त्याच्यानंतर आपण पाहतोय 2 चेंडू त्याने सलग निर्धाव फेकल्यात. व्हॉट अ कमबॅक. अतिशय चांगला कमबॅक. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण फक्त सिंगल. जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण पाहतो पेंदर संघाकडनं पाहायला मिळतोय. आणि अस्वली आपण पाहतो धावा झाले तापडकावरती 11. प्रति षटकामध्ये 12.40 ची सरासरी गाठायची आहे. मात्र त्या पद्धतीने त्याला धावसंख्या उभारावी लागेल. सुरुवात दमदार दाखवली फलंदाजानं. फलंदाज स्ट्रायकरवरती फलंदाज आपण पाहतो या ठिकाणी परेश ज्याने दमदार सुरुवात दाखवली. त्याच्यानंतर गोलंदाजाने कमबॅक दाखवला. जबरदस्त गोलंदाजी अप्रतिम क्रिकेट जबरदस्त सामना या 2 बलाढ्य संघामध्ये. शेवटचा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न सुनील पाटील सिलिमिडॉन रिझन मध्ये आपण पाहतोय. गोलंदाजाने चेंडू उचलला. जबरदस्त कमबॅक. कारण 2 चेंडूमध्ये 10 धावा आणि 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतो. रोशन
धावसंख्या धावपगती पहिला षटकाचा खेळ समाप्त. एंड ऑफ दी ओव्हर नंबर 5 अँड मोरबी 12 रन नो लॉस. मात्र यांचं या ठिकाणी शुभागमन झालं होतं, त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. या एकदा मात्र आपलं स्वागत करायचं विसरून गेलं, कारण पेंदर संघ मैदानामध्ये सामना खेळतोय. निश्चित दिलगिरी व्यक्त करतो आपण, आम्ही या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो दादा. या आपण पेंदर संघाचे या ठिकाणी सर्व आयोजक मैदानावरती आहेत. नक्कीच दादा आपण या, नक्कीच उद्या संध्याकाळी या नक्कीच. साईड चांगले घे सर. पहिला चेंडू पाहायला या ठिकाणी सुनील पाटील मात्र स्क्वेअर करण्याचा प्रयत्न करतो. पहिला चेंडू या ठिकाणी गोलंदाज निर्धा फेकला. गोलंदाजच्या प्रती गोलंदाज आपण पाहतो. दुसरं षटक गोलंदाज राजेश. पुन्हा एकदा सुनील मात्र खराब क्रिकेट दाखवत आहे. सुनील पाटीलला क्रिकेट या ठिकाणी चेंडू बॅटला लागत नाही. आपण पाहतो थोडं दबाव असते. सुनील पाटील सलामी फलंदाज आहे, अतिशय विस्फोटक आणि घणाघाती फलंदाज आहे. सुनील पाटील सारख्या फलंदाजाला या ठिकाणी शांत केलं आहे. मी म्हणेन अतिशय चांगली गोलंदाजी दाखवली गोलंदाजानं. फुलेंचा चेंडू तितकाच मोठा प्रहार, जबरदस्त स्ट्रोक सुनील पाटीलच्या बॅटमधनं बिग 6. मात्र तिसरा चेंडू सुनील पाटीलला फुल फेकला. कारण मी पहिल्याच सांगितलं सुनील पाटीलला शांत करणं हे फार कठीण कार्य असणार आहे. आणि सुनील पाटीलला पुन्हा एकदा मोठी झेप घेतली मैदानावरती. तिसऱ्या चेंडूवरती षटकार. मुलांचा चेंडू पुन्हा एकदा प्रहार करतोय. मिड विकेट रेझर मध्ये कार्पेटच्या माध्यमातून चेंडू बुटलू काढलाय. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा रिक्स उडवली रोशन आपण पाहतोय. आणि हाय रिक्स आणि हाय प्रॉफिट हा अकाउंटिंगचा नियम आहे. तुम्ही रिक्स घ्या, तुम्ही जास्त रिक्स घ्या आणि जास्त प्रॉफिट मिळवा, हा सेल्स मार्केटचा नियम आहे. या ठिकाणी रिक्स उडवली दोन्ही फलंदाजाला आणि 2 धावा या ठिकाणी एकवीट केल्या. त्या धावपळकीमध्ये धावा वातावरण 20 धावा. 62 धावेचं आव्हान कंपॅरिझन केलं तर आता गरज ती 42 धावेची. याच दरम्यान मोठा फटका लॉंग रिझर्व मध्ये फक्त सिंगल. रोहित चेंडूपती येणार तेवढ्याच चपलाईनं 2 धावा. 2 धावेच्या मदतीने आपण पाहतो धावा झाल्या त्या धावपळकावरती 22 धावा. अप्रतिम क्रिकेट आपण पाहतो या 2 बलाढ्य संघामध्ये. एका बाजूला आपण पाहतोय या ठिकाणी पेंदर संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय या ठिकाणी मोरबी संघ. दोन्ही बलाढ्य संघ. नक्कीच आता तो चेंडू टॅप केला. चेंडूला फक्त कव्हर पॉइंट मध्ये एकच धाव लाभेल आणि षटक क्रमांक 2 समाप्त. एंड ऑफ दी ओव्हर नंबर 2 मोरबी 23 रन नो लॉस. समाप्त झाला आणि मोरबी संघाने धावा 1.23. समीकरण 39 धावेची अद्याप गरज. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये प्रतिषटकाचा आपण आस्किंग रन रेट पाहिला रोशन तर थोडा वाढतोय, कारण 12.40 ची सरासरी गाठायची होती. आता मात्र 13.00 ही सरासरी मोरबी संघाला गाठावी लागणार आहे. कारण बाबा सर्कलमध्ये एक संधी असते या ठिकाणी साहेब की पुढे पटके घेण्याची संधी असते आणि मोठी धावसंख्या उभारायची ही फलंदाजाला संधी असते. मात्र मोरबी संघाने आतापर्यंत 12.50च्या सरासरीने 23 धावा ठोकल्यात. मैदानामध्ये 11.50च्या सरासरीने या ठिकाणी 23 धावा ठोकल्यात. समीकरण पुन्हा एकदा
आपण पाहतो येणारे चेंडू 18 आणि 39 धावेची गरज आहे. अद्याप सामना दोन्ही संघासाठी खुला असणार आहे. सामना आपण पाहतो मैदानामध्ये बिग पार्ट आहे. एका बाजूला मोरबी संघ, दुसऱ्या बाजूला हा पेंदर संघ. स्वतःचं अस्तित्व कोण टिकावेल, कारण दोन्ही संघ तुल्यबल आणि मातबगड आहेत. एकमेकांसमोर कित्येक वेळा खेळलेले संघ, त्यामुळे एकमेकांची रणनीती आणि डावपेच हे दोघांना माहीत असतील. सामना रंगेल अंतिम षटकापर्यंत. आज आपण पाहतो प्रेक्षक वर्ग रोशन थोड्या कमी संख्येने आहेत. रतंबुवा स्मृती चषकामध्ये आज जय अंबिका म्हणजे आपल्या विभागातील संघ त्या ठिकाणी रवाना झालाय. तर त्यांचा सामना मलंगड संघासमोर असणार आहे. त्यामुळे अपाट संख्येने आपले प्रेक्षक त्या ठिकाणी पोहोचतात. आपण पाहतो स्टँडवरती जागा नाही. मी आत्ताच त्या ठिकाणी आम्हाला माहिती मिळाली की आज भरपूर संख्येने प्रेक्षक त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे या मैदानामध्ये थोडे प्रेक्षक कमी पाहायला मिळतील. तर याच गावातील एक अतिशय स्टार खेळाडू VRCC संघाचा नेतृत्व करणारा अबक नेरुकर त्या सामन्यामध्ये असणार आहे. नक्कीच आपण त्यांना शुभेच्छा देऊया. नक्कीच आपण पाहतो 5 षटकामध्ये जय अंबिका संघाला 58 धावेची गरज आहे. नक्कीच आपण पाहतो सामना जिंकेल अशी आपण आशा बाळगूया आणि आपल्या संघाला शुभेच्छा देऊया. मॅचचा पैसा बघतोय इनसाइड आउटच्या माध्यमातून सुनील पाटील चेंडू भिडकावलाय. वेल तर आपण पाहतो ऋषी या ठिकाणी आज प्रेक्षक वर्ग कमी आहे. त्याचं कारण की आपण पाहतोय आपल्या विभागातील जे अंबिका संघ त्या ठिकाणी रतंबुवा स्मृती चषकामध्ये आपण पाहतोय या ठिकाणी सामना सुरू आहे. 58 धावेची गरज असताना आपण पाहतोय 53 धावेचं टार्गेट आहे आणि धावा झाल्या त्या 28-4 ला. आपण पाहतो 4 विकेट गमावल्यात जय अंबिका संघानं. किरण पवार आणि विश्वजित ठाकूर उर्फ मोढ्या हे दोन फलंदाज स्ट्रायकडवरती आहेत. मित्रांनो 3 षटकांचा खेळ समाप्त झाले. धावा त्या 28. समीकरण आता पाहतो आपण 25 धावेची गरज. 12 चेंडू 25 धावा. नक्कीच आपण पाहतो सामना बिग पार्ट आहे. मात्र किरण पवार आणि विश्वजित ठाकूर हे दोन फलंदाज मैदानावरती आहेत. नक्कीच कालच्या मॅच मध्ये किरण पवारने शानदार खेळी केली आणि रायगडला सामना जिंकून दिला होता. तोच पुन्हा एकदा फलंदाज मैदानावरती आहेत. पुन्हा एकदा सुनील पाटीलच्या बॅटमध्ये मोठा फटका. सेट ऑन दी लॉंग गॉन फॉर रन. अजून एक मोठा फटका. गरज आहे अंबिका संघाला येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. मात्र मुरबी संघ मजबूत स्थितीमध्ये. शॉर्ट चेंडू पूल करण्याचा प्रयत्न सुनील पाटील मात्र फाईन लेग रिझनमध्ये घेण्याचा प्रयत्न दाखवत होता. प्रयत्न फसलाय. पडल्यानंतर चेंडू टेक ऑफ झाला. फलंदाज स्पीड होतोय. धपडकी धाबा रोशन पाटील 35. पुन्हा एकदा इन्साइड आउटच्या माध्यमातून चेंडूला भिडकावलाय. यावरील क्षेत्ररक्षक अबाक्याच्या बाहेर चेंडू सीमा 5-6 धाबा. यावेळेस मध्ये आपण पाहतोय धावा झाल्या ते 41 धावा. गरज आहे यावेळेस जिंकण्यासाठी 21 धावेची. या षटकाचा विचार केला तर रोहितनं मार खालाय. रोहितनं थोडी मागणी गोलंदाजी केली कारण रोहितने या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्यात. अतिशय खराब गोलंदाजी रोहितने दाखवली आहे. यावेळेस मात्र जबरदस्त स्थिती. बिनबाद धावा झाल्या 41. गरज 21 धावेची येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. मुरबी संघाला 21 धावा आणि जय अंबिका संघाला 25 धावा 2 षटकामध्ये. त्या ठिकाणी
राजेश कोपरकर गोलंदाजच्या वृत्ती या ठिकाणी येणारं षटक फार महत्वाचं रोशन करेन. येणारं षटक राजेशनं चांगलं हाताळलं तर पेंदर संघ कमबॅक करेल आणि या षटकामध्ये 10 ते 12 धावा जरी कुठल्या तरी मुरबी संघ सामन्यामध्ये शिरकाव करेल. 12 चेंडू 21 धावेची गरज. बिग बॅट सामना एन्जॉय करत आमचे प्रेक्षक. मात्र आत्ताचा चेंडू पिटका देतो कार्पेटच्या माध्यमातून एकदा पुन्हा दिशा धावेचा प्रयत्न. चित्त्याच्या चपलाईनं 2 धावा एकपडल्यात. जबरदस्त रनिंग विथ विकेट. त्याला बघा तो चित्त्याच्या वेगाने या ठिकाणी धावा एकपडल्यात. 2 ओढ्याच्या बॅटमध्ये षटकार. विश्वजित ठाकूर स्वतःची दादागिरी प्रस्थापित करताना षटकार. धापडकी धावा आपण पाहतो स्कोर मोजून धावा झाल्या त्या. पंचांचा इशारा नो बॉल. इकडे आपण पाहतोय व्हाईटनेचा इशारा केला 1+1 दुष्काळात 13 मैदान. येणारा चेंडू फ्रीट असणार आहे नक्कीच. पंच धावा झाल्या त्या. धापडकावरती धावा झाल्या त्या ठिकाणी आपण पाहतोय 45 धावा. यास 45 धावा आणि इकडे आपण पाहतो धावा झाल्या 36. कंपॅरिझन करायचं झालं तर आता नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी सामने दोन्ही बाजूला तेवढेच महत्वाचे आहेत. कारण पेंदर विपक्ष मुरबी देखील तेवढाच महत्वाचा आहे मैदानावरती आणि तिकडे आपला जय अंबिका तेवढाच महत्वाचा आहे. धावा झाल्या त्या. आता मात्र 2 धावीच्या मदतीनं पुन्हा एकदा 47 धावा. समीकरण 15 धावीची गरज. येणाऱ्या चेंडूमध्ये येणारे 16 चेंडू 14 चेंडू सॉरी आपलं 10 चेंडू आणि आता 15 धावीची गरज आहे मैदानावरती. सुनील पाटील स्टेट ऑन दी लॉंग ऑन. खेळू करतो कार्पेटच्या माध्यमातून तेवढाच चांगला फटका आणि तेवढंच हाय स्टँडिंग क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धावचीची संधी. ही फार मोठी चूक दाखवली. बॅकअप मध्ये आलेला क्षेत्ररक्षक याला पाहिलं नाही कारण नॉन स्ट्राईक मध्ये जर थ्रो केला असता तर मात्र फलंदाजाला बाद करण्याची संधी आली असती. धाबडकी धावा पण पाहतोय ठिकाणी झाल्या त्या 49. फक्त 13 धावीची गरज आहे. वन्स अगेन मोठ्याच्या बॅटमध्ये षटकार. जय अंबिका संघ मजबूत स्थितीला. किरण पवारच्या बॅटमध्ये यावेळेस षटकार. यावेळेस मध्ये चेंडू पुन्हा एकदा भिडकून देतो लोंगा डिझेल मध्ये. पुन्हा एकदा तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळेस पाहावं लागेल कलेक्टिंग बरोबर होत मात्र 2 धावा. मुरबी संघ शिरकाव करताना कारण गरज आता ती फक्त 11 धावेची. येणारे 7 चेंडू 11 धावीची गरज आहे रोशन. येणारा चेंडू जरी निर्धाव फेकला येणारे चेंडू एकच विकेट सामन्याचं चित्र बदलू शकेल. समीकरण 7. दोन चेंडू सॉरी 8 चेंडू 11 धावीची गरज आहे. स्मॉल मिस्टेक कारण आमचं स्कोरचं लक्ष जे अंबिकेच्या मॅच वरती असू द्या. या ठिकाणी मात्र आपण पाहतो जबरदस्त फटका. स्टेट ऑन दी लॉंग ऑफ लॉंग ऑन गॉन फॉर रन. मात्र या ठिकाणी चौकार. तिकडे जय अंबिका संघाकडनं चौकार. जबरदस्त सामना. वाटा या ब्रिसमध्ये चेंडू हवेमध्ये. या ठिकाणी झेल ड्रॉप होतो. प्रेशर ऑन दी फिल्डर. रोशन प्रेशर ऑन दी फिल्डर. दबाव फिल्डरावरती कारण सामना झुकला तो यावेळेस आपण पाहतो मुरबी संघाच्या बाजूला. षटक क्रमांक 4 समाप्त. धाबडकी धावा. धावा झाल्यात 57. गरज आहे 5 धावीची आणि इकडे जय अंबिका संघ 46 रन झाले आहेत म्हणजे गरज आहे ती फक्त 7 धावीची. 8 चेंडू आणि 7 धावा. मुरबी संघ विजयाच्या उंबरठ्यावरती. जय अंबिका संघ विजयाच्या उंबरठ्यावरती.
आशिष गोलंदाजच्या वती अंतिम षटक 5 धावेची गरज आहे मोरबी संघाला. तर नवीन फलंदाज मोरबी संघाचा प्रवीण. एवढीच मात्र चेंडू ऑफसाईडच्या बाहेर आपण पाहतो. दुष्काळात 13वा महिना या ठिकाणी पेंदर संघ धाबा कमी आहे. तशा परिस्थितीत आपण स्क्वेअर चेंडू फेकता फक्त 4 धावेची गरज. यावेळेस मात्र चेंडू फेकत येतो स्क्वेअर लेग रिझन मध्ये. स्टेट ऑन दी स्क्वेअर लेग. एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय. मात्र या ठिकाणी पैकी चुकीची कलेक्टिंग चुकीची दुसरी धाव कंप्लीट आणि फक्त मोरबी संघाला 2 धावेची गरज. 5 चेंडू 2 धावेची गरज आपण पाहतोय. ठिकाणी अजून एक चौकार आपण पाहतोय जय अंबिका संघाचा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडूला भिटकाव देतो. स्टेट ऑन दी डीप लॉंग ऑन. फक्त सिंगल दोन्हीपर्यंत हेरला की एक धाव जरी काढली तरी सामना सहजरित्या या ठिकाणी जिंकता येईल तो मोरबी संघाला. आणि स्कोर लेवल होत आहे मोरबी संघ विजयाच्या उंबरठ्यावरती. जबरदस्त कामगिरी सलामी फलंदाजाने दाखवली कारण अद्याप एक विकेट गमावला नाही आहे. आणि या ठिकाणी जय अंबिका संघ विजयी. साम्राज्य अंबिका संघाने जिंकलाय मैदानावरती. तर अभिनंदन करूया आपल्या जय अंबिका संघाचं. आणि हा सामना मोरबी संघाने जिंकलाय त्यांचं देखील अभिनंदन. म्हणजे आपण पाहतोय रोशन किती योगायोग होता. मोरबी संघाला 5 धावेची गरज होती आणि या ठिकाणी जय अंबिका संघाला 5 धावेची गरज होती. दोघांनी सामना बरोबरीमध्ये जिंकलाय. कारण इकडे या सुनील पाटील मंचावरती 17 चेंडू मध्ये 41 धावा करणारा सुनील पाटील मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. हॅलो तर चला सुनील पाटील या मंचावरती आपण मॅन ऑफ द मॅचच्या मानकरी झालात. मोरबी संघ जिंकला आणि या ठिकाणी पेंदर संघाने चुका केल्या मिसफील्ड दाखवली त्यामुळे पेंदर संघ स्पर्धेतून बाहेर झाला. नाणेफेकी जिंकली. पुढच्या सामन्याची आपण पाहतो या ठिकाणी किरवली संघानं